नमस्कार, मी प्राध्यापक फुलचंद चाटे, चाटे शिक्षण समूह पुणे। आता 8वी 9वी आणि 10वी या सर्वच विद्यार्थ्यांचे जे आहे की जून पासून स्कूल स्टार्ट होतील आणि जो 10वीचा विद्यार्थी आहे जो आता 9वीतून 10वीत विद्यार्थी गेलेला आहे, या विद्यार्थ्याचा आता अभ्यासक्रम शिकवायला सुरू झालेला आहे। आज हाच 9चा विद्यार्थी 10th मध्ये गेलाय। 10वीत जात असताना त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या त्याच्यावर वाढलेल्या आहेत। त्याला अनेक प्रकारच्या काही गोष्टी स्वतःमध्ये बदल करून घ्याव्या लागणार आहेत। नेमकं जे आहे की या विद्यार्थ्यावर 10th मध्ये गेल्यावर जबाबदारी कोणती आहे? या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामधील 16.5 ते 17 लाख विद्यार्थ्यांसोबत 10वी मध्ये गेल्यावर त्याला परीक्षा द्यायची आहे। त्यांच्यासोबत त्याला कॉम्पिटिशन करायचं आहे आणि नेमकं त्या स्पर्धेत टिकायचं असेल तर या विद्यार्थ्यानं अभ्यासाकडे प्रॉपर लक्ष देणं गरजेचं आहे। 10वीच्या पहिल्या दिवसापासून सब्जेक्टच्या प्रत्येक टॉपिकवर तेवढंच बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे आणि तेवढं तो टॉपिक समजून घेणं गरजेचं आहे। हा अभ्यासक्रमाचा पाठ झाला, पण ज्यावेळी 16.5-17 लाख विद्यार्थ्यांमध्ये त्याला टिकायचं आहे तर अभ्यासासोबत त्याला शिस्त, संस्कार या गोष्टींची खूप गरज असणार आहे। आज जमाना सोशल मीडियाचा झालेला आहे। आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये मोबाईल आहे। मोबाईल आलं की रील्स आलं, व्हॉट्सअप आले, फेसबुक आलं, यामध्ये आजचा युवक वर्ग हरकून गेलेला आहे। या विद्यार्थ्यांना यापासून थोडं बाजूला करणं आणि अभ्यासावर फोकस करायला लावणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आणि म्हणून या सर्व गोष्टी जाणून देण्यासाठीच आम्ही जे आहे की चाटे शिक्षण समूहाच्या माध्यमातून येत्या 28 तारखेला सकाळी 8:30 वाजता अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी। आज हा फक्त कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी नाहीये, सर्वात मोठी जबाबदारी आहे त्याला घडवणारे पॅरेंट्स, त्याचे पालक। कारण आजचा पालक वर्ग आज विद्यार्थ्यांच्या अनेक गोष्टीमुळे आज परेशान झालेले आहेत। महाराष्ट्रामधल्या या भारतामधल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर खूप मोठा एक आव्हान आहे। ते आव्हान आहे कोणतं? तर विद्यार्थ्याचं संगोपन कसं करायचं, याला अनेक ज्या गोष्टी आहेत या चुकीच्या गोष्टीपासून बाजूला कसं सारायचं, त्याच्या ध्येयावर त्याला कसं पूर्ण फोकस करायला लावायचा, यासाठी पालक वर्ग प्रचंड झटतायत। पण आजचा युवक वर्ग, आजचा विद्यार्थी, आज 8वी 9वी 10वीचा विद्यार्थी अनेक व्यसनामध्ये अडकलेला आहे। यामध्ये खूप मोठं व्यसन हे पॉइझन म्हणजे सोशल मीडिया। आणि यापासून विद्यार्थ्यांना थोडं बाजूला होऊन अभ्यासावर फोकस करायचंय। आई वडिलांचे शब्द ऐकायचेत, आई वडिलांचे विचार ऐकायचेत, आई वडिलांचा मान सन्मान ठेवायचा आहे। म्हणजेच शिस्त आणि संस्काराशिवाय विद्यार्थी घडणार नाही, शिस्तीशिवाय विद्यार्थी घडत नाही। या सर्व गोष्टी जाणून देण्यासाठीच आम्ही जे आहे की अण्णाभाऊ साठे सभागृहाला हा कार्यक्रम ठेवलेला आहे। मी पालकांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला आपल्या पाल्यासहित या। नक्कीच या कार्यक्रमामधून जे आहे की आपल्या पाल्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला असेल। पालकांना कळेल की आमची जबाबदारी काय आहे। फक्त विद्यार्थ्यांना जे आहे की शाळेत पाठवणं, क्लासला पाठवणं म्हणजे जबाबदारी पालकांची संपत नाही। खरी आपली चूक कुठं झाली ही पालकांना विद्यार्थी 10वीतून 11वी 12वीत गेल्यानंतर कळतं। ही चूक कोणाच्याही आयुष्यामध्ये होऊ नये आणि आपलं आयुष्य चांगलं पाल्याचं घडावं, ह्याच गोष्टी जाणून देण्यासाठी आम्ही अण्णाभाऊ साठेला हा कार्यक्रम ठेवलेला आहे। रविवारी सकाळी 8:30 वाजता 28 एप्रिलला आपण सर्व विद्यार्थी पालकांनी या कार्यक्रमाला या। नक्कीच या कार्यक्रमातून एक चांगली प्रेरणा मिळेल आणि विद्यार्थी पहिल्या दिवसापासून अभ्यासाला लागेल असे मी या ठिकाणी खात्री देतो। धन्यवाद।